आजच्या लेक्चरमध्ये आपण केमिकल रिॲक्शन्स अँड स्टॅचोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स हा पॉईंट बघणार आहेत. पण त्याच्यामधला फक्त मास आणि मास ह्यांचं रिलेशन फक्त आपण बघणार आहे. पुढचे बरेचसे रिलेशन्स आहेत, तर त्या रिलेशन्समध्ये नंतर आपण व्हिडिओ बनवूया. आता मास आणि मासचं रिलेशन बघूया. मी तुम्हाला एक साधी सोपी पहिलं रिॲक्शन सुरुवात करतो. ती रिॲक्शन घेतो. समजा कार्बन C+O2 गिव्ज CO2. आता ही रिॲक्शन बॅलन्स कशी करायची हे आपल्याला झालंय, पण तरीसुद्धा मी परत एकदा रिपीट करतो. ही रिॲक्शन बॅलन्स कशी करतो आपण? एक कार्बन आहे, या बाजूला ॲज अ रिॲक्टंट म्हणून आहे, तर ऑब्व्हियसली प्रॉडक्टमध्ये एक कार्बन असायला पाहिजे. रिॲक्टंटमध्ये दोन ऑक्सिजन आहेत, मग इथं पण दोन ऑक्सिजन आहेत. याचा अर्थ ही रिॲक्शन ही बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे. ही रिॲक्शन बॅलन्स फॉर्ममध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं पहिला फॉर्मॅट आपला इक्वेशन आपलं बॅलन्स असायला पाहिजे. मग बॅलन्स असल्याशिवाय पुढचा पार्ट आपल्याला बघताच येत नाही आहे. मग हे इक्वेशन बॅलन्स करून घेण्यामागं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की कार्बन किती ग्रॅम घेतला तर किती ग्रॅम ऑक्सिजन रिक्वायर्ड असेल किंवा किती ग्रॅम कार्बन डायऑक्साईड तयार होईल, ह्या रिलेशन्स आपल्याला त्याच्यावरनं सापडणार आहे. मग आपल्याला एक रिलेशन पहिलं आपण डेव्हलप करून घेऊया. तुम्हाला कोणता प्रॉब्लेम विचारला आहे, कोणता क्वेश्चन विचारला आहे, त्याच्या आधी तुम्हाला एक बेसिक नॉलेज असं पाहिजे की ह्याचं एक रिलेशन डेव्हलप करता आलं पाहिजे. मग रिलेशन कसं डेव्हलप करायचं? तर याचं ॲटॉमिक मास, ह्याचं मोलार मास तुम्हाला माहिती असतं, तर ते तुम्हाला डायरेक्ट लिहून टाकायचं. मग कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे? 12 ग्रॅम पर मोल आहे. मग मी 12 ग्रॅम कार्बन घेतो. समजा मी 12 ग्रॅम कार्बन वजन करून घेतलं आहे. आता एका कंटेनरमध्ये मी 12 ग्रॅम कार्बन वजन करून घेतला असेल, तर तो 12 ग्रॅम कार्बन जर मला कंबशन करायचं असेल, जाळायचं असेल, तर ऑक्सिजनची गरज आहे. मग ऑक्सिजन किती ग्रॅम मला रिक्वायर्ड असेल, किती ग्रॅम पाहिजे, तर ह्याचं मोलार मास किती आहे? तर 32 ग्रॅम. आता हे रिॲक्शन बॅलन्स्ड फॉर्ममध्ये, मग डायरेक्ट तुम्ही याचं मोलार मास किती घ्यायचं? 32 ग्रॅम. म्हणजेच एवढं सांगता येईल याच्यावरून की 12 ग्रॅम कार्बन जाळण्यासाठी तुम्हाला 32 ग्रॅम ऑक्सिजन पाहिजे. हे कुठून आलं? तर मी डायरेक्ट मोलार मास घेतलं याचं पण ॲटॉमिक मास घेतलं मी इथं. म्हणजे 12 ग्रॅम कार्बनसाठी 32 ग्रॅम तुम्हाला ऑक्सिजन पाहिजे. मग किती ग्रॅम CO2 तयार होईल? ह्याचं मोलार मास किती आहे? 44 ग्रॅम. आता हे कुठून आलं? कार्बनचं 12, दोन ऑक्सिजनचं 16 आणि 16 32, 32 आणि 12 44 ग्रॅम. इव्हन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासवरून सुद्धा तुम्ही या दोघांची ॲडिशन केली तर सुद्धा हे मिळतं तुम्हाला. हे रिलेशन तुम्ही डेव्हलप करून घेतलं. हे रिलेशन आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे रिलेशन डेव्हलप करायला काही जास्त एफर्ट्स घ्यायची गरज नाही आहे. डायरेक्ट प्रत्येकाचा मोलार मास किंवा जे काही ॲटॉमिक मास असेल ते डायरेक्ट लिहून टाकायचं. हे रिलेशन का डेव्हलप करायचं मी कारण सांगतो. आता मी तुम्हाला असं विचारलं की मी जर समजा 24 ग्रॅम कार्बन घेणार असेल, तर मला किती ग्रॅम ऑक्सिजनची गरज आहे हे मला कॅल्क्युलेट करायचं आहे. मला हे प्रॉब्लेममध्ये विचारलंय की ऑक्सिजनची रिक्वायरमेंट किती असेल, किंवा असं पण विचारतील समजा 24 ग्रॅम ऑफ कार्बन तुम्ही जर बर्न करणार असाल, ऑक्सिडाइज करणार असाल, तर किती ग्रॅम कार्बन डायऑक्साईड तयार होईल, तर ते विचारलं असेल तर ते पण कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. मग कुठलं तरी रिलेशन डेव्हलप असेल तर पुढची व्हॅल्यू आपल्याला काढता येते. हे कसं सांगतोय बघा. नॉर्मली मी असं म्हटलं की 1 रुपयाला सर जर समजा तुम्हाला 2 चॉकलेट्स येत असतील, तर 5 रुपयाला किती चॉकलेट येतील तुम्हाला? तुम्ही सांगू शकताय. 1 रुपयाला 2 चॉकलेट आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली 5 रुपयाला 10 चॉकलेट येणार आहेत. समजा मग 50 रुपयाला किती चॉकलेट येतील तुम्हाला? 100 चॉकलेट येतील. हे कशावरनं सांगितलं तुम्ही? हे 50 रुपयाला 100 चॉकलेट किंवा 100 रुपयाला 200 चॉकलेट येणार आहेत, हे कोण सांगतंय तुम्हाला? कोणत्या बेसिसवर सांगितलं? तर हे रिलेशन तुमच्याकडे होतं म्हणून तुम्ही सांगू शकला. हे रिलेशन तुम्हाला दिले ना 1 रुपयाला 2 चॉकलेट, तर तुम्ही पुढचे जे काही व्हॅल्यूज दिले असतील तर त्याच्यावर दुसरी व्हॅल्यूज तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. म्हणजे रेफरन्स पाहिजे. बिना रेफरन्सचं पुढची व्हॅल्यू तुम्ही सांगू शकत नाही. मी तुम्हाला डायरेक्ट विचारलं 50 रुपयाला किती चॉकलेट, तर तुम्हाला कळणार नाही की तुमचं चॉकलेट 50 पैशाचं का 1 रुपयाचं का 5 रुपयाचं आहे, कसं कळणार? हे कोणावरून कळतं? दिलेल्या रिलेशनवरून कळतं. हे गिवन रिलेशन काय आपल्याला? 1 रुपयाला 2 चॉकलेट, तर 50 रुपयाला किती चॉकलेट हे तुम्ही सांगू शकताय. विथ द हेल्प ऑफ दॅट रिलेशन सेम फॉर्मॅट आपण इथं वापरणार आहे. आपण रिलेशन डेव्हलप केलं. ह्या रिलेशनसाठी काही जास्त नॉलेज असायला पाहिजे असं काही गरज नाहीये. ह्याचा ॲटॉमिक मास, ह्याचं मोलार मास झालं की झालं रिलेशन तयार. म्हणजेच 12 ग्रॅम कार्बनसाठी 32 ग्रॅम ऑक्सिजन लागतो. हे रिलेशन आहे आपलं. 12ला 32 तर 24ला किती? हे काढण्यासाठी काय करतो आपण? यासाठी एक फॉर्मॅट आहे. तो फॉर्मॅट कसा वापरायचा बघा. त्यासाठी आपण एक इक्वेशन तयार करायचं. मग 12 ग्रॅम कार्बन असेल तर ऑक्सिजन किती ग्रॅम लागणार आहे तुम्हाला? 32 ग्रॅम लागणार आहे. तर मग 24 ग्रॅम कार्बनसाठी तुम्हाला ऑक्सिजन किती लागेल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग त्यासाठी एक फॉर्मॅट काय करायचा? हे एका इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशनला डिवाइड करायचं आणि हे अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला येतात ते.
मग एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. मग एक्स इज इक्वल्स टू 32 इंटू 24/12 म्हणजे किती आला मग? अरे 12 24 32 दोन्ही 60 64 ग्रॅम. म्हणजेच किती ग्रॅम ऑक्सिजन लागणार तुम्हाला? 64 ग्रॅम ऑक्सिजन तुम्हाला पाहिजे. मग 64 ग्रॅम ऑक्सिजन 24 ग्रॅम कार्बन जर एकत्र आले तर किती ग्रॅम? ह्या दोघांची सम करा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास वरून, किंवा रिलेशन डेव्हलप आहे तुमच्याकडे. कोणतं रिलेशन डेव्हलप आहे तुमच्यापाशी? 12 ग्रॅम जर कार्बन असेल तर किती ग्रॅम कार्बन डायऑक्साईड तयार होणार आहे माहिती आहे तुम्हाला? 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड तयार होणार आहे. हे माहिती आहे, रिलेशन तुम्हाला नोन आहे. मग 24 ग्रॅम कार्बनसाठी किती ग्रॅम तुम्हाला CO2 मिळेल? ह्या रिलेशनवरून काढता येतं. कसं काय? इझी इक्वल्स टू आणायचं, हे एका इक्वेशन दुसऱ्या इक्वेशन डिवाइड करायचं. एक्स इज इक्वल्स टू काय आलं? 44 इंटू 24/12 24 म्हणजे 88 ग्रॅम. म्हणजे हे किती आलं? 88 ग्रॅम. ह्याच्यावरून पण कळतं, ह्याच्यावरून पण समजतं तुम्हाला. बघा 12 म्हणजे ह्याच्या डबल केला, ह्याच्या पण डबल झाला, ह्याच्या पण डबल झाला. म्हणजे मास आणि मास ह्यांचं रिलेशन तुम्हाला इथं कळतंय. मास कोणाचं? समजा याचं मास दिलं, याचं मास, हे रिलेशन आहे. ह्या रिलेशनवरून पुढचं रिलेशन तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. ह्याच्या पुढे अजून एक व्हॅल्यू घेतो, ते पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. मग इथं कसं आहे, मी एक साधी सोपी फॉर्मॅट घेतली, व्हॅल्यू घेतली म्हणून तुम्हाला कळालं. मी ठीक आहे, अजून एक साधी सोपी फॉर्मॅट घेतो. बघा 6 ग्रॅम जर मी कार्बन घेतला असेल, आता बघा रिलेशन तुमच्याकडे डेव्हलप आहे. 12 ग्रॅमसाठी 32 असेल तर 6 साठी किती असेल? 12चा हाफ आहे हा. मग याचा पण हाफ किती येणार मग? 32 म्हणजे किती? 16. मग हे किती तयार होईल? 22 ग्रॅम तयार होईल. आता कसं होतं, मी ज्या व्हॅल्यू घेतल्या होत्या त्या सहज इझिली आपल्याला लक्षात येण्यासारख्या व्हॅल्यूज होत्या म्हणून तुम्ही सहज लिहून टाकलं हे. पण जर समजा मी असं म्हटलं की एखादी व्हॅल्यू अशी वेगळी व्हॅल्यू आहे, समजा वेगळी कोणती? तर समजा मी असं म्हटलं 2.41 ग्रॅम कार्बन घेतला असेल, 2.41 ग्रॅम कार्बन असेल तर ऑक्सिजन किती लागेल, किती रिक्वायरमेंट आहे ऑक्सिजनची, तर हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग ह्यासाठी आपण काय करणार? बघा तुम्हाला किती दिलंय? 2.41 ग्रॅम कार्बन दिलाय तुम्हाला. तर किती ऑक्सिजन तुम्हाला पाहिजे 2.41 ग्रॅम कार्बनचं कंबशन करण्यासाठी? तर तो ऑक्सिजनची क्वांटिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर कसं कॅल्क्युलेट करायचं? बघा सोपे, एकदम सोपं फॉर्मॅट आहे. मग पहिला काय करायचं, आपण पहिलं रिलेशन लिहून घ्यायचं. कोणतं रिलेशन आहे आपल्याकडं? तर 12 ग्रॅम कार्बनसाठी तुम्हाला किती ग्रॅम ऑक्सिजन लागतो? तर 32 ग्रॅम ऑक्सिजन लागतो. तर 2.41 ग्रॅमसाठी किती ऑक्सिजन लागेल हे कॅल्क्युलेट करायचं आहे. जसं मी म्हटलं नाही का, 1 रुपयाला 2 चॉकलेट तर 10 रुपयाला किती चॉकलेट, तसं 12 ग्रॅम कार्बनसाठी 32 ग्रॅम ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे. तर 2.41 कार्बनसाठी किती ग्रॅम ऑक्सिजनची रिक्वायरमेंट असेल हे कॅल्क्युलेट करायचं आहे. मग हे काय करायचं, एका इक्वेशन दुसऱ्या इक्वेशन डिवाइड करायचं. मग कसं येतं बघा, त्यासाठी मग काय करायचं, 12/2.41 इज इक्वल्स टू 32/x. मग एक्स काय करतो, इकडे घेतो. एक्स इज इक्वल्स टू काय आला? 32 इंटू हे तर डिवाइड इकडे मल्टिप्लाय होईल 2.41, इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल. हे तुम्हाला आता सॉल्व्ह करायचं आहे. मग हे सॉल्व्ह करण्यासाठी काय करतो आपण? तर लॉग टेबल वापरतो. मग लॉग टेबल वापरण्यासाठी काय करतो बघा आपण आता. मग आता लॉग टेबल कसं वापरायचं? या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. मग 32चा लॉग बघायचा. कशात बघणार तुम्ही? तर 32चा 0 मध्ये बघणार तुम्ही. मग 32चा 0 मध्ये लॉग बघायचा. 32चा 0 मध्ये लॉग किती येतोय बघा. 32चा 0 मध्ये 5051. मग तुम्ही लॉग लिहून टाकणार. तर तो 5051 लिहितोय तुम्ही, 5051. 32चा कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे मग आपला? पण 32चा कॅरेक्टरिस्टिक्स किती येतो? 1.5051. हा 32चा लॉग आला. मल्टिप्लिकेशन असं लॉगची सम करतो. मग 2 नंतर पॉईंट आहे, याचा कॅरेक्टरिस्टिक्स 0 येतो. मग 24चा 1 मध्ये लॉग, मग 24चा 1 मध्ये लॉग किती येतो? तर 3820. 3820 लॉग आला. या दोघांची सम करतो. 1 5 6 7 8 5 3 8.1. आता ह्याचा अँटीलॉग बघत बसायचं नाही, डायरेक्ट ह्यातनं मायनस करायचं. काय मायनस करायचं? तर या इथं मल्टिप्लिकेशनसाठी प्लस केला, आता ह्यांना डिवाइड बाय 12 आहे ना, मग ह्याची जे काय लॉग आहे ह्यातनं मायनस करून टाकायचं डायरेक्ट. मग ह्याचा कॅरेक्टरिस्टिक्स किती आला? 1 आला. पॉईंट 12चा 0 मध्ये लॉग 0792 किती आला? 0792 आला. आता यांची वजाबाकी करायची. 11 2 गेले 9, परत 9 गेले 7, परत 8 मधून 7 गेले 7 7 0, 8.1 नाही गेला 0.
आता याचं काय बघायचं फायनली अँटीलॉग बघायचा. मग अँटीलॉग कशाचा बघायचा तर 80चा 79 मध्ये. मग आता अँटीलॉग बघा बरं. 80चा 80चा 7 मध्ये 6412 आणि परत 9 मध्ये 13 24 25 म्हणजे 64 25 0 पॉईंट म्हणजे 6 पॉईंट. म्हणजे याचा आन्सर किती आला मग आपला 6.425 ग्रॅम. म्हणजे आपल्याला काय कळालं तर जर समजा तुम्ही कार्बन जर 2.41 ग्रॅम घेणार असाल तर तुम्हाला 6.425 ग्रॅम तुम्हाला ऑक्सिजन घ्यावा लागेल. हे तुम्हाला समजलं या फॉर्मॅटवरून. ठीक आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला कोणासाठी घेतला तुम्ही ऑक्सिजनसाठी घेतला. मी तुम्हाला असं विचारतो की 2.41 ग्रॅम कार्बन जर घेतला असेल आणि तो जाळला असेल, त्याचं कंबशन केलं असेल, त्याचं ऑक्सिडेशन केलं असेल तर किती ग्रॅम CO2 तयार होईल असं विचारलं. मग हे जर तुम्हाला आन्सर पाहिजे असेल तर तुमच्याकडे काय आहे तर डेटा तुमच्याकडे आहे. कोणता डेटा तुमच्याकडे आहे तर तुम्हाला एक रिलेशन माहिती आहे. कोणतं रिलेशन माहिती आहे बघा. मी ते रिलेशन इथं लिहितो. कोणतं रिलेशन आहे तुमच्याकडं. समजा 12 ग्रॅम कार्बनसाठी 44 ग्रॅम CO2 तयार होतोय. हे रिलेशन तुम्ही डेव्हलप करायचं. 12ला 44 तर 2.41 साठी किती. ऍक्च्युली दोघांची सम केली तरी सुद्धा येणार आहे, पण तुम्हाला कळण्यासाठी मी असं घेतो, तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी असं सांगतोय. या दोघांची सम केली तर आन्सर येईलच ते. आता मी हे कसं करतो 12 अपॉन 2.41 इज इक्वल्स टू 44 अपॉन एक्स. एक्स म्हणजेच काय किती ग्रॅम CO2 तयार होईल ती व्हॅल्यू. मग बघा एक्स इज इक्वल्स टू एक्स मी इकडे घेतो 44 इंटू 2.41 अपॉन 12. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं लॉग टेबलनं. लॉग टेबल कसं सॉल्व्ह करायचं तर 44चा लॉग बघायचा. 1.44चा लॉग बघा बरं किती आहे. 44चा लॉग आहे तो 6435. 6435 मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगची सम करतो. मग 2.41चा किती येतोय तर 0.24चा 1 मध्ये 24चा 1 मध्ये 38 सम करायचे आहे. 5 3 2 5 8 4 12 6 आणि 4 10 0 4 1 2 पॉईंट. आता काय करतो आपण डिवाइड बाय 12 आहे म्हणजेच मायनस म्हणजे किती घेणार 1.12चं 0 मध्ये 12 0 म्हणजे 0792 परत 5 2 गेले 3 15 9 गेले 6 परत 11 7 गेले 4 परत 0चा इथं ठीक आहे इकडनं 1 घेतला इथं 9 आले आणि इथं 1 वजा 1 0 पॉईंट. म्हणजे अँटीलॉग बघायचा. अँटीलॉग किती येणार आहे 94चा 63 मध्ये. अँटीलॉग बघा 94 कुठं आहे 94चा 6 मध्ये कुठं आला 6 मध्ये 6 मध्ये हां 94चा 8831 आणि 3 मध्ये किती आहे तर मिन डिफरन्स 6 आहे. 94चा 6 मध्ये 6 म्हणजे 8837 आन्सर आला. मग आता 0 पॉईंट म्हणजे 8 पॉईंट म्हणजे तुमचा आन्सर किती आला 8.837 ग्रॅम तुमचा कार्बन डायऑक्साईड तयार होईल. तुमचा आन्सर इथे तुम्हाला दिसतंय किती आले 8.837 ग्रॅम काय तयार होईल कार्बन डायऑक्साईड तयार होईल. मग आता मी जी असाइनमेंट तुम्हाला लास्टला जी देणार आहे ते असाइनमेंट मी तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला काय दिलंय तर कार्बनचे मास दिलेत. त्या कार्बनच्या मासचा उपयोग करून तुम्हाला काय करायचं तर ऑक्सिजनचे मास काढायचे आणि CO2चे मास काढायचे. मी जे आता सांगितलं तेच तुम्हाला अप्लाय करायचं आहे आत्ताच्या असाइनमेंटमध्ये. मग पहिली असाइनमेंट तुम्हाला जे आता हे व्हिडिओनंतर लगेच तुम्हाला दिसेल त्या असाइनमेंट तुम्ही सॉल्व्ह करा आणि त्या सॉल्व्ह केल्यानंतर हे कार्बनचे ॲक्च्युली 10 वेट दिलेत मी. त्यानंतर तुम्हाला ऑक्सिजन आणि CO2चा वेट काढावा लागणार आहे. आता मी अजून एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला अजून चांगलं कळेल. दुसरं एक्झाम्पल आहे आपलं कार्बन CH4 वाला. CH4 म्हणजे मिथेन गॅस आहे. कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड जाळायचं असेल तर ऑक्सिजनची गरज असते किंवा कोणालाही ऑक्सिडाइज करा ऑक्सिजनची गरज आहे. O2 बरोबर रिॲक्ट केला तर आता ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हटलं तर कार्बन जळल्यानंतर काय तयार होतो CO2 तयार होतो आणि हायड्रोकार्बन असेल तर H2 तयार होतो पाणी तयार होतं. आता ही रिॲक्शन मी लिहिली. मला काय करायचं आहे बॅलन्स केली पाहिजे. ही रिॲक्शन बॅलन्स करताना मला काय करावं लागेल एक कार्बन आहे इथं पण एक कार्बन आहे हायड्रोजन 4 आहेत मला इथं हायड्रोजन 4 करावं लागतील. मग अजून एक H2 मोलिक्युल वाढवायचा मग प्लस H2 लिहिण्यापेक्षा मी 2H2 असं लिहितो. आता ऑक्सिजन लास्टला ऑक्सिजन काउंट करायचे असतात. ऑक्सिजन किती झाले इथं 2 झाले आणि इथं 2 2 2 4 ऑक्सिजन. मग 4 ऑक्सिजन म्हणजे किती इथं तर O2 आणि अनेक O2 प्लस O2 करण्यापेक्षा 2O2 असं लिहितो मी.
म्हणजे CH4+2O2 गिव्स CO2+H2 ही रिॲक्शन बॅलन्स झाली. पहिलं काम आपलं इक्वेशन बॅलन्स करून घ्यायचं. आता आपलं पहिला सगळ्यात महत्त्वाचं इक्वेशन बॅलन्स झाल्यानंतर रिलेशन डेव्हलप करणं हे पहिलं काम आहे आपलं. रिलेशन कसं डेव्हलप करायचं बघा. CH4चं मोलार मास किती आहे? 16. ऑक्सिजनचं 32 आहे, पण एका ऑक्सिजनचं 32 आहे ना. 2 ऑक्सिजनचं किती आला? एका ऑक्सिजनचं 16 आहे, पण 4 ऑक्सिजन आहेत, मग किती आला? 64 ग्रॅम. जर 16 ग्रॅम तुम्ही मिथेन घेतला तर 64 ग्रॅम तुम्हाला ऑक्सिजन लागणार. 64 कुठून आला? एका ऑक्सिजनचं 32 म्हणजे O2च्या मोलिक्युलचं 32, O2चा 32, दुसऱ्या O2चा 32, 32 64 आला. एक CO2 तयार होतंय म्हणजे किती? 44 ग्रॅम CO2 तयार होतंय. H2 एका H2 साठी 18 आहे, असे 2 H2 साठी 36 ग्रॅम. बघा बरं, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, ह्या दोघांची बेरीज आणि ह्या दोघांची बेरीज सेम येते, इक्वल येते. आता हे तुमचं रिलेशन डेव्हलप झालं. आता या रिलेशनवरून तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, तर तुम्हाला जर समजा एखाद्याचं ह्या चौघांपैकी कुणाचं जरी मास मिळालं तर बाकीच्या तिघांचे मास तुम्हाला काढता येतात. म्हणजे मास रिलेशन तुम्हाला इथं बघता येतं. मग त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो. समजा मी असं म्हणतो की 32 ग्रॅम जर मिथेन घेतला असेल तर O2 किती लागेल? ह्याच्या डबल लागेल. ह्याच्या डबल किती येणार आहे? 128 ग्रॅम लागेल. मग ह्याच्या डबल हे असेल तर ह्याच्या पण डबल हे असणार आहे, म्हणजे 88 ग्रॅम असेल. तसं ऑब्व्हियसली ह्याच्या पण डबल असणार आहे, 72 ग्रॅम असणार आहे. आता हे कसं इझी व्हॅल्यू होते म्हणून तुम्ही लगेच सांगितलं, पण दुसरी एखादी व्हॅल्यू घेतो बघा, ती व्हॅल्यू आपल्याला येते का बघूया आपण. समजा मी असं म्हटलं 12.7 ग्रॅम जर मी समजा CH4 घेतला असेल. आता 12.7 हे फ्रॅक्शनमध्ये आलं, आपल्याला नॉर्मली ह्या फॉर्मॅटमध्ये कॅल्क्युलेशन करता येणार नाही, मग लॉग टेबल वापरतो आपण. मग त्यासाठी आपल्याला ज्या वेळेला ही व्हॅल्यू काढायची आहे, ही व्हॅल्यू काढायची आहे, ही व्हॅल्यू काढायची आहे, त्यासाठी आपल्याला रिलेशन आपल्याला माहीत पाहिजे. रिलेशन आपल्याकडे काय आहे? समजा आन्सर इथे लिहितो. रिलेशन काय? आपल्या रिलेशनपासून सुरुवात करायची. तुम्हाला कोणता काढायचा? O2 काढायचा आहे ना, तर रिलेशन ह्या दोघांचं घ्यावं लागेल. किंवा हे काढायचं आहे ना तुम्हाला, तर ह्या आणि हा रिलेशन घ्यावं लागेल. इथली व्हॅल्यू काढायची असेल तर हे आणि हे घ्यावं लागेल. म्हणजे नोन क्वांटिटी एखादी पाहिजे, त्यांचं रिलेशन डेव्हलप केलेलं पाहिजे आधी, नंतर मग एक नोन आणि एक अननोन, मग अशी काढता येते. म्हणजे 4 व्हॅल्यूजपैकी 3 व्हॅल्यूज माहीत असायला पाहिजेत. मग आता बघा, मला ही व्हॅल्यू जर काढायची असेल, O2 किती ग्रॅम लागणार हे काढायचं असेल, तर मी काय करेन, तर पहिलं रिलेशन डेव्हलप करून घेईन. 16 ग्रॅम CH4 साठी किती ग्रॅम ऑक्सिजन लागेल, तर 64 ग्रॅम ऑक्सिजन तुम्हाला लागणार आहे. तर 12.7 ग्रॅम साठी किती ऑक्सिजन लागणार आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. मी कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, मी आता हे लिहितो 16 भागिले 12.7 बरोबर 64 भागिले x. एक्सची व्हॅल्यू काढायची ना, मग एक्स इकडे घेतो. x इज इक्वल्स टू काय लिहि फॉर्म्युला, x इज इक्वल्स टू 64 इंटू 12.7 अपॉन 16. हे तुम्हाला सोडवायचं आहे. कसं सोडवायचं? लॉग वापरायचा. मग लॉग कसा वापरायचा, तर 64चा मग 0 मध्ये बघायचा. मग 64चा 0 मध्ये बघा बरं, 64 कुठं आहे? 64चा 0 मध्ये 8062 आणि याचा एक कॅरेक्टरिस्टिक 1 येतो, प्लस किती आहे? 12चा 7 मध्ये 1.12चा 7 मध्ये बघा बरं, 12चा 7 मध्ये 1038 1038 सम करायचे आहे, कारण गुणाकार मिळाला सम येते. 8 2 10 0 4 1 6 7 8 9 4 1 1 8 1 9.2. आता डिवाइड बाय 16 आहे, मग तुम्ही काय करणार, याला मायनस करणार. मग डिवाइड बाय 16 आहे म्हणजे त्याचा कॅरेक्टरिस्टिक वर येतो. 16चा लॉग बघायचा, 16चा लॉग किती आहे बघा, 20 41 मायनस करायचं आहे, म्हणजे 10 ने 1 गेला 9, 9 4 गेले 5 0, 2 गेले 7 पॉईंट, 2 1 गेला 1. याचा अँटीलॉग बघायचा. 70चा 5 9 मध्ये अँटीलॉग, मग 70चा 5 9 मध्ये अँटीलॉग. 70 कुठं आहे बघायचं, 70 5 कुठं आहे 5, 9 मध्ये कुठं आहे, 9 मध्ये बिंडेपर्स 11, 70 80 81 50 81 50 81. आता आपल्याला काय बघायचं आहे, तर 1 पॉईंट आहे म्हणजे 50.81 ग्रॅम, म्हणजे तुमचा आन्सर आला. म्हणजे तुम्हाला किती लागणार आहे ऑक्सिजन, तर 12.7 ग्रॅम मिथेनसाठी तुम्हाला 50.81 ग्रॅम तुम्हाला ऑक्सिजन रिक्वायर्ड आहे. हे तुमचा आता आन्सर आला. असंच तुम्ही याचं पण काढायचं आणि याचं पण काढायचं. यासाठी तुम्हाला हा फॉर्मॅट वापरायचा, एकदम सोपा इझी फॉर्मॅट आहे. आता मी ज्या व्हिडिओ संपल्यानंतरच्या 2 असाइनमेंट आहेत ते असाइनमेंट सॉल्व्ह करा. ते सॉल्व्ह केल्यानंतर तुमचं हे परफेक्ट होऊन जाईल. मास आणि मास रिलेशन, मास आणि मास रिलेशन आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, कारण याच्यावरून परत तुम्हाला व्हॉल्यूम रिलेशन आहे, ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे परत. ठीक आहे, ओके, थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओ आपण व्हॉल्यूम रिलेशनची बघणार आहे.